तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि नमस्कार मित्रांनो. मी तुमचा मित्र अक्षय आज आलोय परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात असणाऱ्या श्री साईबाबा मंदिरात. आता आपण जिथे दर्शन घेतोय ती बाबांची द्वारकामाई. चला आज आपण संपूर्ण मंदिराचे दर्शन घेऊया. तुम्हाला माहिती आहे का, मी जेव्हा केव्हा बाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येतो तेव्हा माझं मन अत्यंत शांत आणि प्रसन्न होऊन जातं. मनात कसलीही चिंता राहत नाही आणि राहिलेही कशी म्हणा, कारण बाबांचे आशीर्वाद सदैव भक्तांच्या पाठीशी असतात. तर बाबांची ही प्रसन्न मूर्ती पंचधातूंनी बनलेली आहे. पंचधातू म्हणजे सोने, चांदी, तांब, पितळ आणि लोह. आणि महत्वाचं म्हणजे हे मंदिर साईबाबांचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जाते. अरे वा, आज माझं नशीब चांगलं होतं म्हणून मला आरतीचा लाभही मिळाला. साईबाबांचे गुरु म्हणजे गोपाळराव देशमुख, त्यांना वेंकुसा किंवा व्यंकावधूता असंही म्हणलं जायचं. माझ्या डाव्या बाजूला प्रसादालय आणि भक्तनिवास आहे आणि उजव्या बाजूला ध्यान मंदिर. गोपाळराव देशमुख पाथरी शहराजवळील सेलू या गावी राहायचे. साईबाबांनी त्यांचे गुरु म्हणजे वेंकुसाबरोबर 12 वर्ष घालवली आणि काही परंपरानुसार त्यांनी शिर्डीतील कडुलिंबाच्या झाडाखाली त्यांच्या गुरुच्या समाधीवर तपश्चर्या केली. जेव्हा पांडव वनवासादरम्यान या गावातून प्रवास करत होते तेव्हा इथल्याच एका नदीला पूर आला आणि या गावाचे नाव पार्थापूर असे पडले. अशा काही पौराणिक कथा आहेत. हा, आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हालाही कमेंट करून सांगायचंय की बाबांचं दर्शन करून तुम्हाला कसं वाटलं, काय सांगाल ना? इथे रोज पहाटे काकडा आरती, दुपारी महाआरती, सायंकाळी सांज आरती आणि रात्री शेजा आरती अशा प्रकारे बाबांना वंदना केली जाते. आणि रोज दुपारी महाआरतीनंतर महाप्रसाद असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.